झेंडा मंत्र्यांना वंदे मातरमची अलर्जी. हिंगोलीत पुन्हा झेंडा मंत्री अवतरले. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना नकोसा असलेला गरीब हिंगोली जिल्हा अशी ओळख करून दिलेल्या पालकमंत्र्यांचं पुन्हा आज 17 सप्टेंबर रोजी म्हणजे झेंड्याच्या दिवशी जिल्ह्यात आगमन झालं. सुरुवातीला झेंडा मंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम उद्यानात आपले पाय ठेवले. त्यानंतर ध्वजारोहण थाटामाटात पार पडलं. झेंडा मंत्र्यांनी नंतर भाषणाला सुरुवात केली. समोर ठेवलेला कागद पूर्ण एक ना एक शब्द वाचून दाखवला. त्यातील अर्ध भाषण तर 15 ऑगस्टच्या भाषणातीलच मुद्दे होते. आता हेच मुद्दे उपस्थितांना जणू काही लक्षात येऊ म्हणून की काय काही वेळ माईक बंद करण्यात आला. अशा चर्चा रंगू लागल्या. भाषण चालू असताना नेमकं काय घडलं पाहूया. प्राप्तीसाठी या भागातील जनतेने जो त्याग केला तो सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच आहे. महाराष्ट्र शासन स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि जनतेच्या या त्यागाबद्दल कृतज्ञ राहून कार्य करीत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामास या वर्षी 77 वर्ष पूर्ण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य जसप अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 म्हणजेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत संपूर्ण राज्यात सेवा पंधरवाडा 3 टप्प्यात राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 17 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत गावांमधील पाणंद व शिवरस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे तसेच संमतीपत्रे घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात दिनांक 23 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत सर्वांसाठी घरे उपकार्यक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनीचे पट्टे वाटप, अनुदानित बांधकामांचे नियमन आणि निवासी जमीन उपलब्ध करून देण्याचे काम होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात दिनांक 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करणे, तालुक्यातील गायरान जमिनीची KMNL फाईल तयार करणे इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असून गावकऱ्यांना थेट फायदा होईल अशा उपक्रमांवर भर दिला जाणार आहे. स्वस्त नारी सशक्त. सध्या हिंगोली जिल्ह्यातला शेतकरी अतिवृष्टीनं मोठ्या संकटात सापडलाय. असं असताना या झेंडा मंत्र्यांना हार तुऱ्याची भीती वाटते हे आम्ही म्हणत नाही. तर या अगोदर वसमतच्या एका कार्यक्रमात झेंडा मंत्री काय म्हणाले ते पण पाहूया. पालकमंत्री पहिल्यांदाच झालो आताही झाल्यावर मला समजलं अल्प आणि गरीब जिल्हा. मला आता उद्याच्याला गेल्यावर सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? पण त्याच्यातून सुद्धा मी थोडस सगळ्या नेते मंडळी जवळ, सगळ्या महायुतीच्या नेते मंडळी जवळ युवकांचे प्रश्न असतील, ज्येष्ठांचे प्रश्न. यावेळी नरहरी अशाच मंत्र्यांनी हारतुरे देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर अगोदर न जाता सर्वप्रथम शिक्षकांना पुरस्कार दिला. त्यानंतर एवढ्यावरच झेंडा मंत्री थांबले नाहीत. त्यानंतर या मंत्र्यांनी थेट भाजपचं कार्यालय गाठलं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. मात्र झेंडा मंत्र्यांची बोलती बंद दिसून आली. हे सुद्धा आम्ही अजिबात म्हणत नाही, तर हा घ्या पुरावा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. मंत्र्यांनीही ब्र शब्दही तोंडातून काढला नसल्यानं भाजपच्या गोठात नाराजीचे सूर उमटू लागले. भाजपचे पदाधिकारी वंदे मातरमच्या घोषणा देत असताना मंत्री महोदय कसे गुपचूप उभे होते ते पण पुन्हा पाहूयात. हा घ्या पुरावा. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे. राज्यात महायुतीचं सरकार आहे
अजितदादांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि फडणवीसांची भाजपा असे मिळून महायुतीचं सरकार स्थापन झालं. ज्या मंत्र्यांना हिंगोली जिल्हा नको होता, ज्या मंत्र्यांनी हिंगोलीला गरीब म्हणून हिणवलं, त्याच मंत्र्यांना आता वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांची देखील अलर्जी दिसून आली. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तर या पालकमंत्र्यांची बदली करा असा सवाल काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. तो पण आमच्याकडे पुरावा आहेच की, ते पण पहा. सुद्धा पत्र दिलंय की जर समजा पालकमंत्री जर त्या जिल्ह्याची जर व्यवस्था करू शकत नसतील, त्यांच्याकडे पाहत नसतील, त्यांचं पालकत्व स्वीकारत नसतील, तर अशा वेळेस पालकमंत्री बदललेच पाहिजे. आणि जे काही हे जिल्हा असं काही वाऱ्यावर सोडणार आहेत का मग तुम्ही, हे आम्ही त्यांना माझ्या पत्राद्वारे कळवलंय. आणि आता काय, आता आम्ही विरोधी पक्षात आज म्हणून आता दखल घेतात का नाही घेतात ही दुसरी गोष्ट आहे, पण दखल घेतली पाहिजे. आम्ही जरी विरोधात असलं तरी आज राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं टाकणं. विरोधक नव्हे तर सत्तेतील देखील पदाधिकारी नाराजी व्यक्त करू लागले. आज पालकमंत्री नरहरी झिरवाळ सकाळी 11च्या नंतर हिंगोली जिल्ह्यात सवड भागात शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नुकसान झाल्याची पाहणी केली. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही गेलो. येथील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहूया. आज आमच्या सवड इथे पालकमंत्र्यांनी पाहणी केली. माझं शेत इथं रोडचंच आहे. तर पालकमंत्रीला आम्ही म्हटलं की आग्रह केला की आमच्या शेतीचला पाहणी करायसाठी. पालकमंत्री काय तिकडे आलेच नाहीत आणि त्यानं खूप कमी प्रमाणात पाहणी केली, खूप कमी. त्यांनी एका जागी पाहणी केली आणि एका जागेवरून पाहणी करून सगळ्या जागेची पाहणी काही होऊ शकत नाही शेतकऱ्याची. आणि ते भरपूर चिखलामध्ये बी नाही गेले, डायरेक्ट रोडवर आले आणि रोडवरून पाहणी करून गेलेत ते. आणि शेतकऱ्या खूप नुकसान झाले. डायरेक्ट वावरातून पाणी गेलेले आहेत, काही बांध जमिनी खराळलेल्या आहेत. आणि पालकमंत्री साहेब, यामध्ये काहीही चुकीचं नाही बरं का. जे दिवसभरात घडलं तेच आमचा दाखवण्याचा प्रयत्न. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.